मुक्काम लिमगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील पारधी कुटुंबावर झालेल्या अमानुष अत्याचार व मानवतेला काळिंबा फासवणारी घटना। मुक्काम लिमगाव या गावी शासनाने घरकुल योजनेच्या अंतर्गत मंजूर केलेल्या जागेमध्ये 2 पारधी कुटुंबे गेल्या 4 ते 5 वर्षापासून वास्तव्य करीत होते। पूर्वी ही जागा मराठा समाजातील शांतीनाथ पाटील यांची होती। ह्या जागेचा संपूर्ण मोबदला शासनाने शांतीनाथ पाटील यांना दिलेला आहे। ही जागा भूदान चळवळीची आहे, परंतु गेल्या 3 वर्षापासून शांतीनाथ पाटील यांनी पारधी कुटुंबावर शासनाने मंजूर केलेल्या जागेवरून हुसकवण्याचा प्रयत्न सातत्याने चालवला होता व जागा काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू होते। शेवटी दिनांक 14 फेब्रुवारी 2010 ला मराठा समाजातील शांतीनाथ पाटील यांनी स्थानिक आमदार बबनदादा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्ते व इतर गावातील मराठा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या निष्पाप पारधी कुटुंबाची घरे जाळली। त्यावेळी घरामध्ये असलेली 8 सदस्यांची जळून खाक झाली। या संदर्भात मानवी हक्क अभियान सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे। संबंधित शांतीनाथ पाटील व पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व खरे आरोपी सीबीआय मार्फत शोधावेत असे निवेदनात नमूद केले आहे व त्याची प्रत मानवी हक्क आयोग दिल्ली व महाराष्ट्र शासनाला दिली आहे। या संबंधातील दिनांक 18 फेब्रुवारीला मानवी हक्क अभियान व आदिवासी भाषे पारधी समाज संघटना महाराष्ट्र राज्य व इतर दलित संघटनेच्या वतीने राजकीय पक्ष सोडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे।